श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तुम्हाला माहीत असेलच की आपल्या घरात लक्ष्मी टिकावी आणि लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी आपण काय काय करायला हवे। म्हणजेच आपल्या घरात जर झाडं जळमट झाले असतील तर आठवड्यातून एकदा घर स्वच्छ करावे। आपली जे काही दिनचर्या आहे ती म्हणजे सकाळी आपण सूर्योदयापूर्वी उठले पाहिजे। सगळ्यांच्या अंघोळी या सूर्योदयापूर्वी झाल्या पाहिजे। सूर्योदय होण्याच्या आधी आपलं घर स्वच्छ टापटीप झाले पाहिजे। सकाळ संध्याकाळ देवघरात तुपाचा दिवा लावला पाहिजे। तुळशीजवळ घराच्या उंबराजवळ दिवा लावला पाहिजे। असं जर आपण केलं तर आपल्या घरात नक्कीच, आणि त्यासोबत जर आपण आपल्या कामात मेहनत घेतली, आपल्या कामामध्ये आपलं मन रमवलं तर नक्कीच आपल्या घरात लक्ष्मीही टिकते। मग अजून एक कारण आहे की ते मी आज सांगणार आहे, ते म्हणजे आपलं आत्मबल आणि आपला जो उत्साहीपणा असतो तो। आत्मबल आणि उत्साह नसेल तर आपण या संसारामध्ये कोणतेच कार्य करू शकणार नाही। आणि आत्मबलाशिवाय आपलं जे काही कौटुंबिक जीवन आहे, आपल्या कुटुंबातील आपलं जे जीवन आहे किंवा आपला समाज जीवन आहे, हे सगळं आपल्याला व्यर्थमय वाटू लागते। आपण दुसऱ्यांवर ओझं आहोत असं आपल्याला वाटू लागते आणि आपलं जीवन आपल्यालाच भारमय वाटू लागते। मग आपल्या जीवनामध्ये आपल्या शरीरामध्ये आत्मबल आणि उत्साहीपणा असेल तर नक्कीच आपल्यावर लक्ष्मी ही प्रसन्न राहते। मानवाच्या शरीरामध्ये अनंत दिव्य शक्तींचा अमृत महासागर भरलेला आहे। मानव शरीर हे देवदेवतांचे निवासस्थान असते। आपलं जे शरीर आहे या शरीरामध्ये अनेक देवदेवतांचं निवासस्थान आहे असं आपल्या स्वामींच्या केंद्रात सांगितले जाते। तर मग तेव्हा या शरीराला आधी, व्याधी, अल्पायुषी, आळस हे जे काही आहे आपल्याला जे येतात, म्हणजे आधी येते, व्याधी होतो, आपण आजारी पडतो, किंवा आपल्याला आपलं जीवन हे अल्पायुषी ठरते, किंवा आपल्या जे काही शरीरामध्ये आळस असतो तो आळस येतो, त्यामुळे आपण निरुत्साही होतो आणि आपलं जे काही मन आहे आपलं आत्मबल आहे ते कमी होते। तसेच आपल्या ज्या शरीरामध्ये उत्साहीपणा असतो तो या आधी, व्याधी, अल्पायुषी किंवा आळस यामुळे आपल्याला तो आळस येत असतो। मग जे काही हे आधी, व्याधी, आळस आहे यापासून आपल्याला जर दूर राहायचं असेल तर जे हे आत्मबलवर्धक अमृत सुक्त आहे हे फार महत्त्वाचं। या आत्मबलवर्धक अमृत सुक्तामध्ये नित्य निर्भय निरोगी राहण्याची प्रार्थना या ठिकाणी केलेली आहे। तेव्हा वायू, सूर्य, चंद्र, दिशा, जल, पृथ्वी, औषधी, इंद्र, ढग, ईशान, आत्मा, अग्नी इत्यादी आपल्या शरीरात स्थित होण्याची अशी प्रार्थना या सुक्तामध्ये केलेली आहे। त्याचं आत्मबल हे खच्ची झालेलं आहे, आत्मविश्वास कमी झालेला आहे आणि जीवनात जो काही उत्साहीपणा आहे त्याबद्दल निरुत्साहीपणा वाटत आहे, त्याने नक्कीच हे सुक्त एकदा वाचन केलं पाहिजे किंवा सकाळ संध्याकाळ आपल्या मोबाईलमध्ये लावून दिले पाहिजे। यूट्यूबवर नक्कीच येईल की आत्मबलवर्धक अमृत सुक्त असं जर आपण टाईप केलं तर नक्कीच ते सुक्त येईल आणि तुम्ही ते ऐकू शकेनार। तेव्हा मी जे काही आता वाचणार आहे ते अमृत सुक्त वाचणार आहे। मग ते पुढील प्रमाणे, अग्नि में वाची स्थितः वाग्हृदये हृदयं मयि अहमृते अमृतं ब्रह्माणि। वायु में प्राणे स्थितः प्राणो हृदये हृदयं मयि अहमृते अमृतं ब्रह्माणि। सूर्यो में चक्षुषि स्थिता चक्षुर्हृदये हृदये मयि अहमृते अमृतं ब्रह्माणि। चंद्रमा में मनसि स्थितः मनो हृदये हृदयं मयि अमृतमृते अमृतं ब्रह्माणि। दिशो में श्रोते स्थिता श्रोते हृदये हृदयं मयि अहमृते अमृतं ब्रह्माणि। आपो में रेतसि स्थिता रेतः हृदये हृदयं मयि अहमृते अमृतं ब्रह्माणि। पृथ्वी में शरीरे स्थिता शरीरे हृदये
हृदयमयी अहमृते अमृतं ब्रह्मणि औषधी वर्ण वनस्पतयो मे लोमसु श्रिता लोमानि हृदये हृदयमयी अहमृते अमृतं ब्रह्माणि इंद्रो मे बलश्रितः बलं हृदये हृदयमयी अहमृते अमृतं ब्रह्माणि पर्जन्यो मे मूर्ध्नि स्थिता मूर्धा हृदये हृदयमयी अहमृते अमृतं ब्रह्माणि ईशानो मे मन्त्योश्रिता मन्त्युर्हृदये हृदयमयी अहमृते ब्रह्माणि ब्रह्माणि आत्मा मे आत्मानि श्रिता आत्मा हृदये हृदयमयी अहमृते अमृतं ब्रह्माणि पुनरम आत्मा पुनरायुगात् पुनः प्राणः पुनराकृतमागात् वैश्वानरो रश्मिर्भिवावृदाना अंतस्तिष्ठमृतस्य गोपा। हे जे की आता मी वाचन केले ते आत्मबलवर्धक अमृत सुक्त होते। जर तुम्हाला वाटत असेल की आपलं आत्मबल आता खच्ची झालेलं आहे, आपल्याला काहीच करावेसे वाटत नाही आणि आपल्याला काहीच सुचत नाही, अशा वेळी आपल्या या हाताची जी 3 बोटं आहेत ती 3 बोटं एका पेल्यामध्ये बुडवून आपण जर हे सुक्त वाचन केलं, एकदा असेल, 3दा असेल, 5 वेळा किंवा 7 वेळा किंवा 11 वेळा असं जर आपण म्हटले आणि ते पाणी पिले तर हळूहळू आपलं जे काही आत्मबल आहे ते नक्कीच वाढेल। अशा प्रकारे हे आत्मबलवर्धक अमृत सुक्त ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल की या सुक्तामध्ये वायू, जल, अग्नी, सूर्य, चंद्र, दिशा, आग्नेय, तसे ईशान्य, तसेच ढग, अग्नी इत्यादी आपल्या शरीरामध्ये स्थित असो आणि आपलं जो काही उत्साहीपणा आहे तो सतत आपल्यामध्ये असावा यासाठी प्रार्थना केलेली आहे। मग जर तुम्ही हे सुक्त रोज ऐकलं किंवा वाचन केलं तर नक्कीच तुम्हाला उत्साहीपणा वाटेल आणि तुमचं जे आत्मबल आहे ते वाढेल। मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।